नमस्कार. श्री गुरु दत्तधाम कीर्तन गुरुकुल संचलित संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळ आयोजित देवर्षी श्री नारद व्याख्यान मालेचं आजचं चौथं पुष्प आज इथे सादर होत आहे. हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाच्या चरणी विनम्र नमस्कार, विनम्र प्रणाम सर्वांना. आणि या आजच्या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून आपल्याला लाभलेले आहेत बीडच्या हरिभक्तीपरायण प्रज्ञाताई रामदासी. प्रज्ञाताईंचं मी आजच्या या व्याख्यानामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत श्री गुरु दत्तधाम तसेच संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळाचे कार्यवाह आणि या व्याख्यान मालेचे समन्वयक हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज मुळे गोंदीकर, त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो आणि या आजच्या व्याख्यान मालेची सुरुवात करतो. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, येदर्थी संदेह नाही, असं समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधामध्ये म्हणतात. समर्थांनी दासबोधामध्ये कीर्तन भक्तीचं महत्व, कीर्तन भक्तीची महती विशद केलेली आहे. आणि हीच कीर्तन भक्तीची महती विशद करणारा आजचा विषय आहे कलौ तद हरिकीर्तनात. या विषयावरती कीर्तन तपस्विनी हरिभक्तीपरायण प्रज्ञाताई रामदासी त्यांचे विचार मांडणार आहेत. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळाचे समन्वयक कार्यवाह हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज मुळे गोंदीकर यांना मी अशी विनंती करेल की त्यांनी आजच्या प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय सर्वांना करून द्यावा. श्रीपाद महाराज. सर्वप्रथम माझं सर्वांना विनम्र प्रणाम. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुर अंते देव सदा शिवाः मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आजच्या आपल्या या व्याख्यानमालेचं व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी ज्या व्याख्यात्या उपस्थित आहेत त्यांचा औपचारिक परिचय करून देण्याचं कार्य माझ्याकडे संयोजकांनी दिलेलं आहे. त्यानुसार मी आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून देतोय. आजच्या व्याख्यात्या ज्या आहेत त्या आहेत हरिभक्तीपरायण प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी, प्रख्यात महिला कीर्तनकार. मराठवाड्यातल्या जवळपास सर्वतोमुखी ज्यांचं नाव झालं अशा या पहिल्या महिला कीर्तनकार म्हणायला हरकत नाही. कारण 1973 पासून आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बी हाय ग्रेड ही जी श्रेणी आहे त्या श्रेणीतल्या त्या कीर्तनकार आहेत. यांच्या घरामध्ये म्हणजे माहेरी आणि सासरी दोन्हीकडेही मोठी कीर्तन परंपरा आहे. अनेक पिढ्यांची प्रबोधनाची आध्यात्मिक क्षेत्राची परंपरा आहे. यांचे पिताश्री वैकुंठवासी देवीदास बुवा मांडे हे ख्यातीप्राप्त कीर्तनकार होते, ख्यातीप्राप्त संगीतकार होते, ख्यातीप्राप्त नाटककार होते. अशा या घराण्यामध्ये प्रज्ञाताईंचा जन्म झाला. प्रख्यात आणखीन त्या ठिकाणी असणारे शास्त्रीय गायक मनोहरबुवा मांडे, त्याचप्रमाणे वसंतबुवा मांडे, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे कीर्तनकार अनिलबुवा मांडे यांच्या त्या भगिनी आहेत. आपल्या सगळ्यांना सर्वतोपरी परिचित असणारे, आपल्या सगळ्यांचं हृदयस्थान असणारे असे भरतबुवा रामदासी यांच्या त्या पत्नी आहेत. मी नेहमी या दोघांकडे बघितल्यानंतर नतमस्तक होतो
आणि आपसुकच माझ्या मुखातनं वाक्य बाहेर पडतात की धन्यो गृहस्थाश्रमः. या दोघा पती-पत्नी कीर्तनकारांनी अक्षरशः कीर्तनाचं घरकुल, हे घरकुल न ठेवता कीर्तनाचं घरकुल हे त्यांनी कीर्तनकुल बनवलं आणि अखिल भारतीय कीर्तनकुलासाठी यांनी अतिशय खूप मोठं योगदान दिलेलं आहे. स्वतः प्रज्ञाताईंची संपूर्ण महाराष्ट्रात, बृहन महाराष्ट्रात आणि एकूणच संपूर्ण भारतात आतापर्यंत हजारो कीर्तनं झालेली आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधून प्रज्ञाताई यांनी दासबोध पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन प्रशिक्षण या सगळ्या माध्यमातून मोठं कार्य केलेलं आहे. महिलांच्या संघटनाचं मोठं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महासंचालनालयाच्या वतीनं विविध कला महोत्सवात वेगवेगळ्या राज्याच्या विविध भागामध्ये त्यांनी आपली कीर्तन सेवा दिलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित कीर्तन प्रशिक्षण शिबिरात त्यांनी अनेक नवोदित कीर्तनकारांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आकाशवाणीवरच्या ख्यातीप्राप्त कीर्तनकार म्हणून त्यांचा उल्लेख मी मुद्दाम करतो, कारण आम्हाला मुळात कीर्तन श्रवणाची गोडी लागली ती त्यांची आकाशवाणीवरची कीर्तन ऐकून, त्यांची दूरदर्शनवरची कीर्तन ऐकून. मी जन्मालाही येण्याच्या अगोदर 7 वर्ष अगोदर त्यांची कीर्तनं आकाशवाणी आणि दूरदर्शनवर येत होती. त्यांच्या कीर्तनाच्या श्रवणानेच आमच्याही अंतःकरणात कीर्तनाविषयी तळमळ निर्माण झाली, कीर्तनाविषयी ओढ निर्माण झाली. प्रज्ञाताईंना त्यांच्या या अमौलिक अशा कार्याबद्दल अनेक संघटनांनी पुरस्कार दिलेले. महाराष्ट्राचं काय, संपूर्ण भारताचं विश्वाचं भूषण असलेलं साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या वतीनं त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या वतीनं देखील त्यांना खूप मोठा मानाचा पुरस्कार कीर्तन क्षेत्रातल्या कार्यासाठी दिला गेलेला आहे. हरिकीर्तनोत्तेजक सभा सदाशिव पेठ पुणे यांच्या वतीनं त्यांना भक्तिश्री पुरस्कार, तर ग्वाल्हेर शहरातल्या कीर्तनप्रेमी मंडळींनी त्यांना कीर्तन विदुषी असा पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे रोटरी क्लब या इंटरनॅशनल संस्थेनं त्यांना नेशन्स बिल्डर हा पुरस्कार दिलेला आहे. आचार्य किशोरजी व्यास यांनी त्यांना कीर्तन पारंगत म्हणून गौरवलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ते कार्यरत असणारी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स, MIT या संस्थेनं त्यांना पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्री प्रयाग अक्का कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समर्पित केला जाणारा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. माझी आजच्या पिढीतल्या सर्वच कीर्तनकारांना, विशेषतः महिला कीर्तनकारांना कळकळीची विनंती असेल की जी कीर्तन भक्ती प्रज्ञाताईंनी जागविली, जी कीर्तन भक्ती त्या जगत आल्या, ती सर्वच कीर्तनकारांनी जरूर अभ्यासावी, जरूर आचरावी अशी त्यांची कीर्तन भक्ती आहे. आणि अशा कीर्तन भक्तीला वाहून घेतलेल्या प्रज्ञाताई आज आपल्याला व्याख्यानाच्या स्वरूपात कलौतद हरी कीर्तनात या विषयावर व्याख्यान देणार आहेत. याचा मला खूप मोठा आनंद होतो. मला वाटतं प्रज्ञाताईंचा परिचय इतका विस्तृत आहे, इतका व्यापक आहे की तो देण्याकरता जर त्यांचा परिचय द्यायचा म्हणलं तर आजचा पूर्ण व्याख्यानाचा वेळ देखील अपुरा पडेल. इतकं मोठं त्यांचं कीर्तन क्षेत्रातलं कार्य आहे. तरी देखील त्यांचा हा संक्षिप्त स्वरूपातला परिचय मी तुम्हा सर्व महेश मूर्ती श्रोत्यांच्या चरणी ठेवतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद श्रीपाद महाराज. मी आजच्या प्रमुख व्याख्यात्या कीर्तन तपस्विनी हरिभक्तीपरायण प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांना विनम्रपणे अशी विनंती करेल की ताई, आपण कलौतद हरिकीर्तनात या विषयावरती आपले विचार सर्व श्रोतृवर्गासवर मांडावेत. प्रज्ञात भुवीर समर्थ श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आज श्री गुरुदत्त धाम आणि श्री संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मला व्याख्यानासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या सर्वांना धन्यवाद देते. आजचा माझा आणि व्याख्यानाचा विषय आहे कदौत हरिकीर्तना. हरिकीर्तन ही संकल्पनाच मोठी गोड आहे बघा. ज्या कीर्तनानं महाराष्ट्राच्या आणि सांस्कृतिक इतिहासात एक अजरामर स्थान निर्माण केलं, अशा या कीर्तन भक्तीविषयी बोलताना मला कधी कधी शब्द सुचत नाहीत. कारण ज्या कीर्तनासाठी आयुष्यातला क्षण वेचला गेला त्या कीर्तनाविषयी बोलायचं, थोडक्यात बोलायचं म्हटलं तर आईविषयी बोला म्हटल्यानंतर आपलं मन जसं भरून येतं तसं या कीर्तनाविषयी बोलताना माझे शब्द मला कमी पडतात. पण आज ज्या देवर्षी नारदांची आणि जयंती आपण साजरी करतोय त्या निमित्तानं मला त्यांनीच प्रसृत केलेल्या ते ज्या भक्तीचे पायिक आहेत त्या आणि या कीर्तन भक्तीचं निरूपण करताना, कीर्तन भक्ती संबंधी सांगताना नारदच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि असतील आहेत या श्रद्धेनं माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. सज्जनो, मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, एकता, बंधुता, समता या आणि जीवन मूल्यांचा विचार आचार संपन्न व्हावा आणि मानव हा आचारे विचारे पहिलपार पावावा या एकमेव हेतून, या एकमेव इच्छेनं महाराष्ट्रातील संतांनी या महाराष्ट्रातील भूमीतल्या या भूमिपुत्रांसाठी कीर्तनाच्या व्यासपीठावरून धर्मजागरण केलं. श्रोतेहो, खरं पाहिलं तर कीर्तन भक्तीत इतकं सामर्थ्य आहे की मानवाला महामानव ही कीर्तन भक्ती बनवू शकते. एक अद्भुत सामर्थ्य ज्या कीर्तनात आहे आणि हे सामर्थ्य ओळखलं कुणी तर संतांनी ओळखलं. आणि मग ही अपूर्व शक्ती जर आपण व्यक्ती आणि समाज या दोघांच्याही ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठी, पारलौकिक कल्याणासाठी जर या कीर्तन भक्तीचा आपण उपयोग केला तर त्यासारखी चांगली गोष्ट कुठलीही नाही. याच एका हेतूनं जणू प्रेरित झालेल्या सगळ्या संतांनी पंढरीच्या वाळवंटात ममतेच्या तीरावर समतेचं नंदनवन निर्माण केलं, ते याच कीर्तन भक्तीतून. वास्तवात कलियुगाचा धर्म सांगताना किंवा कलियुगात परमेश्वर प्राप्तीचा उपाय सांगताना आणि या ठिकाणी असं म्हटलं गेलं की कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखैहि द्वापारे परिचर्यायाम कदौत हरी कीर्तनात, की प्रत्येक युगाचा एक धर्म असतो. त्या युगात देवाच्या प्राप्तीचा कोणता उपाय आहे तर त्रेता युगात ध्यानधारणा सांगितली,
त्यानंतर कृतयुगात ध्यान धारणा सांगितली, त्रेतायुगात यजन याजन सांगितलं, द्वापार युगात आणि सेवाधर्म सांगितला. पण कलौतन हरिकीर्तनात हरिकीर्तन का सांगितलं असेल बरं? त्याचं उत्तर एक आहे की कालपरिस्थिती सापेक्ष हे आणि आपल्याला उपाय सांगितलेला आहे. कारण कलियुगातल्या माणसाचं आयुष्य जेमतेम 100 वर्षांचं आहे आणि या 100 वर्षात तो दुसरा कुठलाही कठीण मार्ग अवलंबन करू शकत नाही. त्या दृष्टीनं कलौतन हरिकीर्तनात. मग परत प्रश्न असा निर्माण होतो की हरिकीर्तनच का बरं? त्याचं उत्तर एक आहे. मला असं वाटतं की हरती ती हरिही, जो सर्व दुःखांचा, सर्व विकारांचा, जो सर्व दुर्विचारांचा नाश करतो, अशाच हरीचं कीर्तन, अशाच हरीचं नामसंकीर्तन, दिला संकीर्तन, गुणसंकीर्तन हे जर केलं तर आपल्याला या युगात खरंच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. आणि भागवतकारांनी 4 प्रकारे ईश्वराची प्राप्ती करून घेता येते. ईश्वराच्या प्रेमाचा आस्वाद आपल्याला 4 प्रकारांनी घेता येतो असं सांगितलं. पहिलं साधन सांगितलं ज्ञान, दुसरं ध्यान, तिसरं गान आणि चौथं पान. म्हणजे भागवतकारांना सुद्धा गाणं, गुणसंकीर्तन हे अभिप्रेत आहे आणि त्याच दृष्टीनं कीर्तनाला एक नितांत असं असाधारण रूप प्राप्त झालं. आणि हे सगळं करीत असताना संतांनी हा एक अत्यंत महत्वाचा उपदेश आपल्याला दिला. कारण या भागवत ग्रंथासारख्या अनेक ग्रंथांमधूनच ज्या संतांचं जीवन उमलत गेलं, त्या संतांनी सांगितलं, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. तेव्हा आज असं म्हटलं जातं की त्या काळात स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं, असं नव्हतं, तसं नव्हतं, समता वगैरे वगैरे. पण आपण लक्षात घ्या की अनेक स्त्री संत होऊन गेल्या, या सगळ्या पुरुष संतांच्या सोबतीनं राहिल्या. म्हणून आमच्याकडं विचारांच्या किंवा अध्यात्माच्या विषयात कुठेही स्त्री पुरुष, लहान मोठा, श्रीमंत गरीब या तटभिंती नव्हत्याच. आणि त्यातले त्यात असलेल्या या तटभिंती उच्च नीचतेच्या, श्रीमंत गरिबीच्या, स्त्री पुरुषाच्या, या सगळ्या तटभिंती विकारांच्या, अहंकारांच्या तटभिंती मोडून उखडून टाकून संतांनी आणि या पंढरीच्या वाळवंटात राष्ट्रीय एकात्मतेचा गोपाळकाला केला. आणि हा भागवत धर्माचा ध्वज हातात धरून त्यांनी एकच सर्वांना सांगितलं की सगळेजण एकत्र या. कशासाठी एकत्र यायचंय? तर एक लक्षात घ्या, देव हा देवळापुरता मर्यादित नसतो, तर तो सगळ्यांच्याच जर अंतःकरणात तो परमेश्वर आहे. जो तुमच्यात आहे तोच माझ्यात आहे, जो माझ्यात आहे तोच इतरांमध्ये आहे. मग इतकी जर ही सर्वांच्या अंतर्मय असणाऱ्या भगवंताची प्रतिमा असेल तर मग द्वेष कुणाचा करायचा? आणि मत्सर, द्वेष, असूया या करीत करीत आयुष्याची माती का करायची? आणि हे त्या अंतस्थ परमेश्वराला पटेल का? ते त्याला आवडेल का? असा हा मौलिक विचार जनमानसात बिंबवण्याचं कार्य, रुजवण्याचं कार्य कीर्तन परंपरेनं केलं. म्हणून या कीर्तन परंपरेला एक असाधारण असं रूप प्राप्त झालं. आज मनोरंजनाची असंख्य साधनं निर्माण झाली, पण बहुतांश साधनातून आज समाजाला विकार, त्याच्यानंतर दुराचार, भोगवाद, अनिती, अधर्म याच गोष्टी जास्तीत जास्त रीतीनं मानवी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतोय की काय असंच वाटायला लागलेलं आहे. आणि अशा या भयावह परिस्थितीत समाज सुधारणेचं जर जीवन मूल्य शिकवायचं असेल ना, तर त्यासाठी फक्त कीर्तन आणि कीर्तनच या गोष्टीत आपल्याला सहाय्यभूत होईल अशी अनेक विचारवंतांची धारणा बनत चाललेली आहे. याचं एकमेव कारण आहे की कीर्तनात अशी शक्ती आहे की ज्या शक्तीमुळं मानवातलं देवत्व जागृत होतं. म्हणून अशा रीतीनं असं हे देवत्व जागृत करण्याचं सामर्थ्य कीर्तनात आहे. कीर्तन ऐकता 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 असा भावानुभव आपल्याला यायला लागतो की आपोआप आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. तुकोबांनी त्याचं फार सुंदर वर्णन केलेले. तुकाराम महाराज असं म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, किंवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी.
भाग्य तरी ऋणी देव हो ऐसा, की आपला देहच ब्रह्मरूप होऊन जाणं ही कीर्तनाची इतिकर्तव्यता आहे, हे कीर्तनाचं आणि असणारं आपल्याला मिळणारं फलित आहे. पण आज या काळात अविवेकी अशा धनसंपन्न लोकांची आणि अविचारी असणाऱ्या माणसांची इतकी आणि या समाजात वाढ होते. आणि ही वाढ होत असताना एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याला स्वैराचार हा सदाचार वाटायला लागलेला आहे, अनिती नीती वाटायला लागलेली आहे. आणि अशा या भयावह काळात आपला हा चालणारा प्रवास, हे असणारं अस्थिर जीवन, याला जर परत सुस्थितीला आणायचं असेल ना, तर आपण संत वचनांचा, पुराणातल्या सांगितलेल्या या वचनांचा भगवा ध्वज हातात घेऊन, हातात टाळ चिपळ्या घेऊन जर समाजाच्या मनाचं परिवर्तन केलं तरच आज हे समाज मूल्य जिवंत राहतील असं मला वाटतं. आणि हे सामर्थ्य फक्त कीर्तनात आहे. म्हणून नाथबाबांनी असं सांगितलं की कीर्तने स्वधर्मो वाढे, कीर्तने स्वधर्मो वाढे, कीर्तने चित्तशुद्धी जोडे, किंवा अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन. म्हणून या कीर्तनाला एक वेगळं स्थान निर्माण झालं. जर दुरितांचं तिमीर जायचं असेल आणि पुनश्च एकदा स्वधर्माचा प्रकाश जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी कीर्तनासारखं दुसरं माध्यम आज तरी काही आहे असं मला वाटत नाही. कारण या कीर्तनाविषयी नामदेव महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एक लक्षात घ्या, ज्ञानदीप लावायचा आहे. दीप म्हणजे काय? दिवा. हा दीप लावला ना की आज आपण बघतो की विज्ञानाच्या प्रगतीनं आपण प्रकाश यंत्रणा पाहिली, लाईट आले, पण लाईटनी लाईट लावला जात नाही, पण दिव्यानं दिवा पेटवला जातो. म्हणून नामदेवांच्या शब्दांना फार मोठं महत्व आहे बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला, ही सगळी असली परंपरा आपण निर्माण करू, हा आत्मविश्वास नामदेवांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर याच कीर्तनाचं महात्म्य सांगत असताना संत सम्राट ज्ञानराज माऊली असं म्हणतात की कीर्तनाचे निनटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रत्येक संतांनी कीर्तनाविषयीचं आपलं मत मांडलं. भावे करिता कीर्तन तरी तारे अनेक जन, तुकोबा म्हणतात. तर नाथबाबांनी सांगितलं की महापाप राशी तरले कीर्तनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य झाले. हे जे सामर्थ्य, हा जो दर्जा मिळतो तो एका कीर्तनानं मिळतो. तर आमच्या राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींनी तर जवळजवळ कीर्तनाची आचार संहिताच सांगितली. लक्षात घ्या, आपण जर दासबोध उघडला तर कीर्तन भक्तीविषयी लिहिताना समर्थांच्या वाणीला जणू ओघ निर्माण झाला. आणि त्यांनी सांगितलं की कलौ कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभाश्रेष्ठ. नुसतं कीर्तनच वरिष्ठ नाही, ज्या ठिकाणी कीर्तन घडतं ती सभा श्रेष्ठ आहे. नाना संदेह नष्ट श्रवणे होय. मग संतांच्या या शब्द प्रमाणांचा, शब्दांनी दिलेल्या या प्रमाणांचा बोध घेता घेता असं लक्षात येऊन जातं की या कीर्तनात अगाध सामर्थ्य आहे. या कीर्तनातली शक्ती अपरंपार आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तन म्हणजे विशुद्ध भावानुभव आहे. लक्षात घ्या, हा अनुभव घेत असताना आपला साक्षात चैतन्याशी संवाद साधला जातो. म्हणून हे कीर्तन वरिष्ठ आहे. कीर्तनात शक्तीची भाव वलय निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. एवढंच नव्हे तर या कीर्तनातून आपल्याला एक जगण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. म्हणून हे कीर्तन कसं असावं तर आत्मानुभवाच्या आतल्या गुहेतून ते प्रगट व्हावं, असं कीर्तन अभिप्रेत आहे. मग आपण म्हणाल खरंच असं कीर्तन असतं का? निश्चित असतं. लक्षात घ्या, कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं गुण, भगवंताच्या लीला
भगवंताचं रूप, या सगळ्या गोष्टी गाणं, कारण भगवंताला गाणं प्रिय आहे. म्हणून जास्तीत जास्त भगवंत गाण्यानं आपलासा होतो. मग खरंच अंतरंगातून आलेला हा सूर भगवंतापर्यंत मिळतो का? निश्चित मिळतो, लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहित असेलच, पण या ठिकाणी मी एक छोटासा दृष्टांत आपल्याला सांगते की सूरदासजी जन्मांध होते, पण जशी समज आली तसं त्यांनी भगवंताचं गायन, भगवंताचं गुणसंकीर्तन कधी सोडलं नाही. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी परमेश्वर एखादी गोष्ट कमी देतो त्यावेळी त्या गोष्टीची कमतरता तो दुसरीकडे भरून काढीत असतो. त्या दृष्टीनं जन्मांध असूनही सूरदासांच्या जवळ एक अलौकिक शक्ती आहे की भगवत कृपेनं मिळालेला आवाज अत्यंत गोड आहे. आणि त्या गोड आवाजाला अध्यात्माची बैठक होती, भगवंताच्या प्रेमाचा साज होता. म्हणून हे सूरदासजी कीर्तन करायचे. आता आपण म्हणाल ते एकटेच गात होते, मग ते कीर्तन होतं का? एक लक्षात घ्या, एकट्यानं केलं जातं ते कीर्तन असतं आणि समूहानं केलं जातं ते संकीर्तन असतं. हा थोडासा फरक आहे त्यात. त्या दृष्टीनं सूरदासजी कीर्तन करायचे आणि त्यांच्या या कीर्तनाची ही प्रसिद्धी खूप दूरवर पसरली. आणि एक दिवस एका सावकारांनी आपल्या घरी एकादशीच्या निमित्त सूरदासांचं कीर्तन ठेवलं आणि सूरदासजी गेले. हो, कीर्तनाला गेले, कीर्तन सुरू झालं, उत्तर रात्रीपर्यंत कीर्तन रंगलं आणि हळूहळू हळूहळू सगळा समाज निघून गेला. आणि सूरदासांच्या लक्षात आलं की आता आपण एकटेच या ठिकाणी गातोय. त्यांनी हातातली एकतारी उचलली आणि आता ते आपल्या गावाकडे जायला निघालेले. पण सूरदासांचं गाव आणि या सावकाराचं गाव यामध्ये एक जंगल आहे. या जंगलातून सूरदासजी निघाले, रात्रीची वेळ आहे, सोबत कोणी नाहीये. आणि अशा वेळी जाता जाता या जंगलाच्या मध्यभागी असणारी एक तुडुंब पाण्याने भरलेली विहीर आली आणि आता सूरदासजींचा पाय त्या विहिरीत पडणार एवढ्यात एक 8-10 वर्षाचा मुलगा आला आणि त्यानं सूरदासजींचा हात पकडला. सांगितलं, बाबाजी आगे तो कुआं है. बाबाजी म्हणाले, बाळा कोण रे तू, काय नाव तुझं? आणि तो मुलगा हसून म्हणला, बाबाजी अहो नावाचं काय, काहीही म्हणा ना, कान्हा म्हणा, कन्हैया म्हणा, काहीही म्हणा, नावात काही नसतं बाबाजी. आणि तो स्पर्श जाणवल्याबरोबर सूरदासजींच्या लक्षात आलं की ज्याच्यासाठी आयुष्यभर गात होतो, आयुष्यभर कीर्तन केलं, तो आलाय. हा स्पर्श सामान्य माणसाचा नाही आहे. आणि मग ज्यावेळी सूरदासजींच्या हाताची पकड घट्ट होत जाते हे लक्षात आलं आणि त्या मुलानं आपला हात सोडून घेतला. आणि त्या क्षणी मात्र सूरदासजींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बाह छुड़ा के जाते हो निर्बल मान कर मोहे, हृदय छुड़ा के जाओगे तो मर्द मखाने तो है, मर्द मखाने तो. अरे आज मी एक निर्बल आहे म्हणून हातातून हात सोडून निघून जातोस, पण ज्यावेळी तू माझ्या हृदयातून निघून जाशील त्यावेळी तुला मी खरा मर्द म्हणेल. हे जे कीर्तन आहे हे अंतरंगाच्या गुहेतून प्रगट होणारं कीर्तन आहे. आणि ज्यावेळी असं कीर्तन केलं जातं ना त्यावेळी त्या कीर्तनाला साज चढवण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर येत असतो. एक लक्षात घ्या, वसंत ऋतू येणार म्हणून कोकिळा कधी रियाज करीत नाही, पंचमाचा, आणि ती सराव करत बसत नाही. पण ज्यावेळी वसंत ऋतू येतो आणि कोकिळा गाते त्यावेळी तो पंचमच लागतो, कारण तोपर्यंत तिच्या कंठात तो स्वतः येऊन बसलेला असतो. म्हणून कीर्तनाची इतिकर्तव्यता अशी व्हावी. म्हणून निसर्गाला जसा मेकअप नसतो ना तसं कीर्तन सहज सुंदर सतत असावं, तरच त्या कीर्तनातून काहीतरी आपल्याला घेता येतं, काहीतरी देता येतं. म्हणून कीर्तनाची व्याख्या करताना असं म्हणता येईल की शुचितेला प्रेमालिंगन देणं म्हणजे कीर्तन आहे. एक पावित्र्य आहे आणि एक प्रेम आहे, या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे कीर्तन आहे. मग कीर्तनातून काय साधलं जातं, तर जो खरा जातिवंत कीर्तनकार असतो ना, जो कीर्तन जगलेला असतो, तो कीर्तनकार अत्यंत लीन असतो. लक्षात घ्या,
ओळखायचं कसं कीर्तन जगण्यातलं काय सामर्थ्य आहे. आणि ही लीनता कीर्तन देतं, हे जगण्यातलं सामर्थ्य कीर्तन देतं, वर्तमानाची जाणीव कीर्तन देतं. म्हणून जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा की कीर्तन ही प्रकाशन संस्था आहे. ती वाढवणं हे तुमचं, आमचं, माझं, सगळ्यांचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आपल्या सगळ्यांच्या भावभावनांची गंगोत्री आहे. अज्ञात विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या, तेजपुंज असणाऱ्या त्या ईश्वरी शक्तीला समाज मनापर्यंत पोचवण्याचं कार्य आणि ही कीर्तन संस्था, ही कीर्तन भक्ती करते. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, आईचा पान्हा जितका निखळ आणि वत्सल असतो ना, असं जर कीर्तन होत गेलं ना, तर माणसांचं वृंदावन तयार होतं. आणि मग त्यातून भक्तीची तुळस नक्कीच उदयाला येत असते, हे लक्षात घ्या. आज आपण खूप काही निर्माण केलं, विज्ञानानं अनेक गोष्टी निर्माण केल्या, पण एक गोष्ट घडली की व्यक्ती बाजूला गेल्या. ज्यांनी तपश्चर्या म्हणून कीर्तन स्वीकारलं, आयुष्यभर ज्या वाटेनं गेले आणि त्या वाटेवर चालता चालता अनेकांना वाटा दाखवल्या, त्या व्यक्ती बाजूला गेल्या आणि फक्त माणसांची बेट निर्माण झाली. पण आज माणुसकीच्या विस्कटलेल्या या जगात खरं समाधान हवं असेल ना, तर कीर्तनच हवं. म्हणून आज पाश्चात्य लोक विज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे का वळतात, त्याचं मूळ आणि या ठिकाणी आहे. म्हणून मला या ठिकाणी एकच सांगायचंय की कीर्तन म्हणजे तरी काय? कीर्तन म्हणजे सरस्वतीचा साक्षात अवतार आहे, लक्षात घ्या. या कीर्तनातून भगवंताची भक्ती, शास्त्रार्थाची सेवा ही तर घडतेच घडते, पण कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचं एक पर्व आहे, एक संधी आहे. आणि या संधीला आपण जर जागरूकपणे जर सामोरं गेलो नाही तर आपल्याला संस्कार कधीही मिळणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून संस्कार देणारी एक परंपरा म्हणजे कीर्तन आहे. मनाला जागवणं म्हणजे कीर्तन आहे. म्हणून आजच्या या काळात कीर्तनाची नितांत गरज आहे, लक्षात घ्या. ज्ञान, ध्यान आणि समाधान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कीर्तन आहे. म्हणून हे कीर्तन कसं असावं हो, तर ते गंगेसारखं प्रवाहित असावं, आकाशासारखं अनंत असावं आणि सागरासारखं अथांग असावं. आपण म्हणाल की आपण असं का बरं म्हणता, त्याचं उत्तर एक सांगते. आज अनेक कीर्तनकार या ठिकाणी निर्माण होत आहेत, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. काल गोसावीताईंनी सांगितलं की या नवोदित कीर्तनकारांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, नक्कीच द्यायला पाहिजे. आज एक पिढी तयार होते, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण त्याबरोबरच हेही लक्षात घेण्याची गोष्ट आहे की त्या पिढीला मार्ग दाखवण्याचं कार्य हे आपल्या पिढीनं करायला पाहिजे. आज ते कीर्तन करतायत, अगदी चांगलं आहे, पण ते त्यात व्यवसायाचा भाग जास्त येतोय. दुय्यम व्यवसाय म्हणून जर कीर्तनाकडे बघितलं जात असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. कीर्तनातून ईश्वराशी एकतानं जोडण्याचं सामर्थ्य या भक्तीत आहे. मग कीर्तन जर इतक्या खालच्या पातळीवर येणार असेल की तो एक फक्त व्यवसाय बनत असेल तर हे चांगलं नाहीये. आणि आज काही कीर्तनं आपण ऐकायची आणि त्याचं अवलोकन करायचं, पाठांतर करायचं आणि इतकं हुबेहूब करायचं की आणि व म परंतु इथपासून पाठांतर करणं ठीक आहे, झेरॉक्स चांगला आहे. पण खरं सांगू का, झेरॉक्स सगळ्याच ठिकाणी चालत नाही. कधीतरी आपल्याला आणि मूळ प्रत ही द्यावी लागते. आणि ती मूळ प्रत अतिशय चांगली आणि सत्यनिष्ठेवर अवलंबून असली ना, मग तिच्या यशस्वीतेला कधीही बाध येत नाही. म्हणून आज काळाची गरज कीर्तनकार निर्माण करण्याची आहे, निर्माण व्हावेत याची आहे. म्हणून एक लक्षात घ्या की कीर्तन कशासाठी हवं, तर कीर्तन भलं होण्यासाठी हवं, भलं वाटावं म्हणून नकोय. म्हणून कीर्तन करीत असताना आमच्या संतांनी सांगितलं, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. की जे कीर्तन ऐकत असताना, जी चरित्र ऐकत असताना आपल्या मनातला विषय संपावा आणि मन भक्तीकडे प्रवृत्त व्हावं. कशासाठी,
कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, आणि कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं. पण या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील, पण कीर्तनकार कसा हवा, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो. त्यासाठी असं सांगितलं जातं की उपासक सदाचारी, उपासक असावा, तो आचार संपन्न असावा, तो हरिभक्त असावा, तो उदार असावा, तो दयाळू असावा आणि हरिदास असावा. या सगळ्या गुणांनी कमीत कमी एका गुणानं तरी युक्त असणारा जर कीर्तनकार असेल ना, तर तो या जगात आमूलाग्र क्रांती करू शकतो, लक्षात ठेवा. आणि मग या कीर्तनात ज्यावेळी असा श्रोता आणि वक्ता रंगतो, त्यावेळी मग कशी परिणती होते हो या कीर्तनाची. जनाबाई वर्णन करतात, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ते परब्रह्म मंदिर सोडून वाळवंटात का आलं, तर श्रोता आणि वक्ता यांचं तादात्म्य इतकं झालेलं आहे, एकरूपता इतकी झालेली आहे. आणि श्रोते हो, एक लक्षात घ्या, कीर्तन हे वाळवंटात होतं. कशासाठी वाळवंटात? कारण वाळवंटात कोणतंच बीज पेरलं जात नाही किंवा उगवत नाही. म्हणून कीर्तनाचं जे क्षेत्र असेल ना, त्या क्षेत्रात कुठल्याही विषयाचं बीज पेरलं जात नाही. म्हणून त्या कीर्तनात देव येत असतो, लक्षात घ्या. आणि तो बेभान होऊन नाचतो, हे सामर्थ्य कीर्तनाचं आहे आणि कीर्तनकाराच्या जवळ असणाऱ्या भक्तीचं आहे, लक्षात घ्या. मग आपण म्हणाल की कीर्तन कीर्तन कीर्तन, पण कीर्तन करायचं कशासाठी? तर त्याचं उत्तर आमच्याकडे समर्थांनी दिलं. रामदास स्वामी असं म्हणतात, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथैवेण सर्वथा राहोची नाही श्रीराम. भगवंतासी कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय हरि कीर्तनी कलियुगी. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा. देवाला फक्त कीर्तन आणि कीर्तनच आवडतं. फक्त संतच म्हणाले का हो असं नाही. प्रत्यक्ष परमेश्वरांनी सुद्धा सांगितलं, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हे नारदा, माझे भक्त ज्या ठिकाणी माझं संकीर्तन करतात, कीर्तन करतात, गुणगान करतात, वर्णन करतात, त्या ठिकाणी मी निश्चित सापडतो. मी बाकी कुठंच सापडणार नाही, पण त्या ठिकाणी सापडेल. महाज, कदाचित आपल्या मनात अशी शंका निर्माण होईल की ज्ञानविज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आणि या ज्ञानविज्ञानाच्या कक्षेनं जर समाज धारणेचं मूल्य साध्य होणार असेल, तर कीर्तन हवं कशासाठी, अध्यात्म हवं कशासाठी? याचं उत्तर तुमचंच अंतरंग तुम्हाला देईल, लक्षात घ्या. या जगात प्रत्येक गोष्ट विकत घेता येते, पण समाधानाची दुकानं अजून कुठेही मिळालेली नाहीये. आणि हे समाधानाचं एकमेव दुकान फक्त संतांनीच थाटलेलं आहे. आणि त्याच दुकानात, त्याच ठिकाणी आपल्याला हे समाधान आणि शांती मिळणार आहे. आज ज्ञानाच्या विज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, पण या ज्ञानातून काय मिळालं? तर आपण केलेल्या एखाद्या गुन्ह्यातून आपण सही सलामत कसं बाहेर पडावं आणि पुन्हा ते दुष्कृत्य करायला कसं आपण परत आणि त्यात गुंतावं, या विचारांचा जो ओघ आहे तो बळावतोय. आणि मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की अशा या ज्ञानाच्या संगतीला जर अध्यात्माची जोड असेल ना, तरच हे सगळं थांबणार आहे. एक लक्षात घ्या, रस्ते सुधारले, पण जर त्या रस्त्यावरून चालणारा माणूस सुधारला नसेल ना, तर त्या रस्ते सुधारण्याला काहीच अर्थ नाहीये. या रस्त्यावरून पुढे जाताना अनर्थ जर टाळताच आला नाही, तर त्या रस्त्याच्या सुधारणेला कवडीचीही किंमत नाहीये. म्हणून एक लक्षात घ्या की जोपर्यंत आपल्याला विवेक आपला जागा होत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात येणारे संकट आणि त्याचं भान आपल्याला निर्माण होणार नाही.
आणि हे भान देण्याचं कार्य अध्यात्म करतं, कीर्तन करतं. म्हणून आजच्या काळात अध्यात्माची गरज आहे, कारण अध्यात्माचे संस्कार रुजवण्याचं कार्य कीर्तनानं केलेलं आहे. कीर्तन भक्तीतून शतकानुशतके हे कार्य आज तागायत होत आलेलं आहे. ज्या काळी ज्ञान आणि शिक्षण या सगळ्या गोष्टींची द्वार सगळ्यांच्यासाठी मुक्त नव्हती, काही ठराविक समाजासाठीच ती मुक्त होती, त्यावेळी या दुर्बोध ग्रंथातल्या सुबोध कथा आणि जनसामान्यांच्या पर्यंत बालवृद्धांपर्यंत स्त्रियांपर्यंत कुणी पोचवल्या? घराघरात कीर्तनातून या सुबोध कथा सांगितल्या गेल्या. आज आपण खूप आणि अभिमानानं सांगतो की शिवरायांना निर्माण केलं, जिजाऊंनी केलं. अगदी मान्य, जिजाऊंनी त्यांना धडे दिले, पण त्याच शिवरायांच्या आयुष्यातला आणि वर्तमान घडवण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबाराय आणि राष्ट्रसंत समर्थांनी आपल्या कीर्तनातून केलं. म्हणून एक जाणता राजा निर्माण झाला, तो या दोघांच्या कीर्तनातून झाला. शिवरायांना बोध देताना समर्थांनी सांगितलं, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण. या गोष्टी तुम्ही पाळा, तुम्हाला महाराष्ट्र धर्म निर्माण करता येईल. मला यातून एकच सांगायचंय की मानवी मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार जे घडवले गेले ते फक्त कीर्तन आणि कीर्तनातूनच घडले. क्रांतिकारक चाफेकर बंधू कीर्तनातून घडले. महात्मा गांधींच्या मनावर असणारा सत्याचा पगडा कीर्तनातून बसवला गेला. म्हणून कीर्तन ही अशी एक संस्था आहे, अशी एक परंपरा आहे की ज्या कीर्तनात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. आणि असं हे कीर्तन जगलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. आजच्या काळाची ती नितांत गरज आहे, लक्षात घ्या. आज आनंद आहे की अनेक कीर्तनकार निर्माण होत आहेत. कीर्तनकारांची कमतरता नाहीये आणि त्यातले त्यात महिला तर अग्रेसर आहे. पण मी आत्ता सांगितलं की कीर्तनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलली आहे. त्यांची दृष्टी एकच आहे, साईड बिझनेस. पण हा बिझनेस नाहीये, लक्षात घ्या. हे मनाला सांधणारं एक अतिशय सुंदर असं साधन आहे की कितीही वाईट माणूस असू द्या, त्याला एखादा शब्द, एखादं वाक्य हे परिवर्तन करू शकतं त्याच्या आयुष्याचं. म्हणून आम्ही जर सगळी हरीचीच लेकरं असू तर कीर्तनासारख्या या पवित्र असणाऱ्या क्षेत्रात असूया स्पर्धा या का निर्माण व्हाव्यात. आणि आज मला इथं बोलू देत की या सगळ्या गोष्टीला कारणीभूत समाज सुद्धा आहे. आज कीर्तनकाराचं मूल्यमापन केलं जातं ते त्याच्या मानधनावर केलं जातं, लक्षात घ्या. जी माणसं खरंच तत्वनिष्ठ जीवन जगली ना, त्या व्यक्ती आज दूर सारल्या गेल्या. ज्या माझ्या पतींचं भरद्वांनी, ज्या माणसाला जिल्हा परिषदची नोकरी आहे, लक्षात घ्या, परमनंट नोकरी होती, आणि मी आता थोडस माझ्या संबंधात बोलते, मला सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंटचा ट्रेसर म्हणून आलेला कॉल केवळ मला नोकरी करायची नाही म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. जर आज आम्ही दोघांनी हे व्रत न स्वीकारता नोकरी केली असती तर आरामात आम्ही जगलो असतो. पण ज्या भरद्वांनी ही भक्तीची ही वाटचाल दाखवली ना, त्याच भरद्वांच्या विषयी सांगताना मला थोडस खेद वाटतो की त्यांनी आणि मी गेली 45 वर्ष ही कीर्तनाची सेवा अखंड केली. पण आज परिस्थिती अशी आहे की ज्यांचा कीर्तन या शब्दाशी संबंध नाही, असे अनेक लोक आहेत की जे कलाकाराचं मानधन, कीर्तन कलेचं मानधन म्हणून स्वीकारतायत. आणि 45 वर्ष आम्ही उभयतांनी ही सेवा केली, पण आम्हाला कुठलंही कीर्तन कलाकाराचं मानधन अजूनही चालू झालेलं नाहीये. ही किती दुर्दैवाची गोष्ट असू शकते, लक्षात घ्या. मी आपल्या पुढे बोलते की तुम्ही माझे आहात आणि मी तुमची आहे. त्या दृष्टीनं अगदी दिलखुलासपणे मी माझं दुःख तुमच्या पुढे व्यक्त नाही करायचं तर कुणा पुढे करायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. ही जी महामारी आलेली आहे, या महामारीने आम्हालाही सोडलं नाही. मी आणि माझा मुलगा ऋतुपर्ण, आम्ही दोघंही संक्रांतीच्या काळात कोरोनानं आणि
आम्हाला ग्रासलं. 15 दिवस आम्ही सिव्हिलला ऍडमिट आहे. एक लक्षात घ्या, जर आज एक वडील गेल्यानंतरचा महिना आणि तो महिना, 2 महिन्याची त्याची नोकरी बंद आहे, घरात पैसा येण्याचं दुसरं साधन नाही, जर हेच आमचं मानधन आमचं चालू असतं तर आम्हाला जो काही थोडाफार त्रास झाला तो झाला नसता. अर्थात आमचा विश्वास होता की भगवंतानं वचन दिलेलं आहे की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो आम्हाला यातून निश्चित सोडवणार ही खात्री होती. पण श्रोतेहो, सांगताना वाईट वाटतं, 8 दिवस आमची दखल कुठं घेतली गेली नाही. पण त्या काळात त्या दवाखान्यात असणाऱ्या सगळ्या डॉक्टरांनी, सगळ्या कर्मचाऱ्यांनी आमची इतकी काळजी घेतली की जी घरच्यांनी सुद्धा घेतली नसती. पण कीर्तनकार झाला म्हणून त्याला कुठं औषध फुकट नाहीये, त्याला भाजीपाला फुकट नाहीये, त्याचा प्रपंच हा पैशावर असतो. म्हणून काही जण असं म्हणतात की आरती घ्यायची प्रथा चुकीची आहे. पण एक सांगू का, आमच्याकडं आमच्या भारतीय संस्कृतीनं सांगितलं, तुम्ही जर कुणाकडून काही घेतलं असेल तर त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काहीतरी द्या, जे तुमच्याकडं असेल ते. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे की मंदिरात गेल्यानंतर संत सज्जनांचं दर्शन घेताना आणि आपण ज्यावेळी हरिकीर्तन ऐकतो त्यावेळी आपण आपल्याजवळ जे काही आहे ते त्यांना द्यायला पाहिजे. त्यांचं जे निखळ कार्य चालू आहे ते कार्याला हातभार म्हणून माझ्या मिळकतीतून मी माझं काहीतरी द्यावं, हा एक यज्ञ आहे, लक्षात घ्या. इदन्न मम हे आमच्या भारतीय संस्कृतीचं जर ध्येय असेल तर कीर्तनातली आरती म्हणजे ही पोटार्थासाठी नसते. आणि जर असंही ठीक आहे की प्रपंचच जर त्याच्यावर असेल तर त्यानं जगायचं कसं, हाही महत्वाचा मुद्दा आहे. एक खंत वाटते की ज्यांच्याजवळ काहीच नाही, 1 वर्ष न झालेलं कीर्तन करायला 1 वर्ष न झालेलं असताना सुद्धा कीर्तनकाराचं मानधन घेणं, ज्यांचा कीर्तन या शब्दाशीही संबंध नाही अशांना हे कीर्तनाचं मानधन मिळणं, यापेक्षा आणखीन वाईट गोष्ट काय असू शकते. ही जरी गोष्ट सोडून दिली तरी आज मला एवढंच सांगायचंय की समाजानं सुद्धा या गोष्टीची कुठेतरी दखल घेणं गरजेचं आहे. आज आपण बघतो कीर्तनकार म्हटलं की आमच्या माता भगिनी येतात, 9वार साडी नेसायची, भरपूर दागिने घालायचे. अर्थात ते कशाचे असतात, बेंटेक्सचे असतात का सोन्याचे असतात मला माहित नाहीये, कारण काळ बेंटेक्सचा आहे. पण एक लक्षात घ्या, बेंटेक्स असतं आणि सोनं सोनं असतं. म्हणून ज्यावेळी परीक्षेची वेळ येते त्यावेळी सोन्याचं खरं पण हे उघडकीला येत असतं. दाग दागिने घालणं, अंगावर भरजरीन शेले करणं, मला असं नाही म्हणायचं की तुम्ही कसंही राहा, आपण अतिशय टापटिपीचं आणि चांगलं दिसावं, चांगलं राहावं, की आपल्याकडे बघितल्यानंतर माणसाच्या मनात एक आदराची भावना निर्माण व्हावी. हे झालं स्त्रियांचं. आणि पुरुष वर्ग, हरतऱ्याचे जाकीट, तो एक उपरण्याचा पट्टा गळ्यात, अवतीभोवती 4 शिष्य प्रशिष्य, आणि अशा लवाजम्यात कीर्तनाच्या स्टेजवर यायचं. वास्तवात कीर्तनानं जर लीनता शिकवली आहे तर अगोदर त्या व्यासपीठाला नमस्कार करणं आणि मग कीर्तनाला जर उभं राहिलं ना तर एक लक्षात घ्या की समाजानं असं म्हटलं पाहिजे की आपण आल्याबरोबर आपणहून ज्यावेळी समाजाचे हात जोडले जातात ना, तो खरा कीर्तनकाराचा सत्कार असतो. आणि आज दुर्दैवानं हे बोलावं लागतं की व्यासपीठावर 9वार नेसायचं आणि खाली उतरले की जीन्स घालायची, हा कीर्तनकार नव्हे. लक्षात घ्या, जो पेशा आपण पत्करलाय ना त्या पेशाशी आपण प्रामाणिक राहणं हा महत्वाचा मुद्दा जर आपल्याला कळत नसेल तर आपण कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहू नये, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट स्वीकारतो, व्रत घेतो, त्यावेळी ते व्रत तितक्याच निष्ठेनं आणि आपण पार पाडायला पाहिजे, नाहीतर मग त्या व्रताची विटंबना होते. आमच्या बीडचा एक छोटासा प्रसंग सांगते की आमच्या इथल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात एक मुलगी कीर्तन करण्यासाठी आली. येताना अर्थात ती कोण आहे हे कोणालाच माहित नव्हतं. काळ्या रंगाची जीन्स, छोटासा वरचा टॉप, ते अतिशय थोडेसे ठेवलेले केस, खांद्याला एक पर्स अडकवलेली आणि उंच टाचेच्या चपला घालून
त्या समाजातून ती तडतड 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 जाती. आणि अशा वेळी समाजातून एक लक्षात घ्या, समाज म्हणलं की तिथं सगळेच लोक असतात. आणि कुणीतरी असं म्हटलं, काय ऍटम चाललाय? आणि श्रोते हो, एक लक्षात घ्या, हीच मुलगी 5 मिनिटात नऊवार नेसून स्टेजवर आली. मनाला दुःख झालं की कीर्तनकाराला ऍटम म्हणलं जातं. यापरती दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी? म्हणून लक्षात घ्या की कीर्तनासारखा जर आपण एक प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलाय तर आपल्या आचाराला, आपल्या विचाराला, आपल्या पोशाखाला आणि आपल्या सगळ्याच एकूण वागण्याला कुठंतरी मर्यादा हवी आहे. अमर्याद जीवन हे कीर्तनकाराचं नसतं, ते नर्तकाचं असतं. लक्षात घ्या. असू शकतं, असतंच असा माझा दावा नाहीये. कदाचित तिथं खपलं जाऊ शकेल, पण कीर्तनात हे माफ नाहीये. म्हणून एक तळमळ, एक आत्मीयता म्हणून या गोष्टी बोलायच्या. शेवटी सुधारणं हे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असतं. समोर घास ठेवल्यानंतर जीव घालणं आईचं काम असतं, पण त्या घासाला चावणं आणि त्याच्या रक्तात अभिसरण होतं का नाही हे ज्याचं त्याला ठरवावं लागतं. म्हणून आज समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या माणसाचं जीवन कसं असावं, ते समर्पित असावं. आम्ही जीवन जगलो, दोघे जण जीवन जगलो. ज्या दिवशी कीर्तन नसायचं ना, वास्तविक माझे पती भरतबुवा वर्षातले 365 दिवसापैकी फक्त 65 दिवस घरी असायचे. अखंड भ्रमण केलं. आणि ज्या दिवशी ते घरी असायचे ना, त्या दिवशी मला म्हणायचे, अगं जागी आहेस का तू? हो. हे बघ, एक विषय सुचलाय. आणि त्यांनी तो विषय सांगायचा, मी ऐकायचा. कधी असं घडायचं, मी त्यांना म्हणायचं, अहो मला असं वाटतंय, हे कसं आहे? म्हणजे थोडक्यात काय तर एकही दिवस आम्ही कीर्तनाशिवाय जगलो नाही. आणि त्या कीर्तनाची फलश्रुती म्हणून म्हणा किंवा काहीही म्हणा, शेवटी एक लक्षात घ्या की आपला साथीदार जाण्याचं काय दुःख असतं हे मी जाणू नये, पण तरीही मला एका गोष्टीचा विशेष आनंद किंवा मला एक अभिमान म्हणा तुम्ही वाटतो की एक वेदनारहित मृत्यू काय असतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि हे का घडलं? आज आपण मरणाचे अनंत दृश्य बघतोय, पण हे का घडलं तर जन्मभर कीर्तन आणि कीर्तन केलं, जगले आणि राहिले. म्हणून या कीर्तनानं काय दिलं तर वेदनारहित मुक्ती दिली. ही खूप जमेची बाजू आहे. आज या नारदांच्या व्यासपीठावर माझी नारदांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जी मुक्ती त्यांना मिळाली, वेदनारहित मुक्ती, तीच मुक्ती तुम्ही माझ्या पदरात टाका. आज समाजात राष्ट्रभक्ती, देवभक्ती, देशभक्ती आणि धर्मभक्तीचा प्रसार करायचा असेल तर विज्ञाननिष्ठ विचारांच्या मार्गावरून चालणारा, शास्त्राच्या धारेचा आणि वाट पुसणारा, शास्त्राला, भाष्यकाराला वाट पुसणारा, सनातन धर्माचा उद्घोष करणारा आणि संस्कारांनी संपन्न असणारा कीर्तनकारच हवा आहे. लक्षात घ्या. तरच या जगात आमूलाग्र क्रांती होऊ शकेल. एक छोटासा दृष्टांत सांगून मी थांबणार आहे. आमची अवस्था आज काय झाली. पूर्वीचा काळ आहे आणि एका गावातून 2 मुलं, बऱ्यापैकी घरची परिस्थिती आहे, आणि यांनी आपले गावाच्या मर्यादेपुरते शिक्षण पूर्ण केलं. आणि आता त्यांनी आईवडिलांजवळ हट्ट धरला की आम्हाला मुंबईला शिकायला जायचंय. आईवडिलांनी विचार केला, आपल्या घराण्यात कुणी शिकलं नाही, मुलं शिकतायत, हुशार आहेत, काही हरकत नाही म्हणाले, जा तुम्ही मुंबईला. त्यांनी मुलांची मुंबईला जाण्याची व्यवस्था केली. मुंबईत एक फ्लॅट घेऊन ठेवला, घेऊन दिला मुलांना. आणि परत मनात विचार आला की मुलं मुंबईत राहतायत, त्यांचं कॉलेज किती लांब असेल, काय नाही, त्यापेक्षा आपण त्यांना एक 4चाकी घेऊन देऊ. आणि या आई वडिलांनी या मुलांना शिक्षणासाठी मुंबईत फ्लॅट, एक 4चाकी गाडी, हे सगळं दिलं. मुलं शिकायला लागली. आणि फ्लॅट मात्र 13व्या मजल्यावर मिळालेला. बरं, एक दिवस सुट्टीचा रविवार, आणि हे 2 जण आणि आणखीन ह्यांचे 2 मित्र, हे सगळेजण मिळून चौपाटीवर फिरायला गेले गाडीत बसून. चौपाटीवर फिरायला गेल्यानंतर बराच वेळ फिरले, हिंडले, गप्पा मारल्या आणि पाणीपुरी वगैरे वगैरे काय असेल नसेल ते खाल्लं.
आणि आता हे चौघही जण गाडीत बसले आणि आपल्या फ्लॅटकडे यायला निघाले. म्हणाले आता घरी जायचं, फ्लॅटवर गेलं की मस्त ताणून द्यायची, आजचा दिवस खूप चांगला गेला. या विचारात ते ज्यावेळी त्यांच्या त्या घराच्या जवळ आले, त्या बिल्डिंग जवळ आले आणि आता ते लिफ्ट कडे वळतायत, तेवढ्यात वॉचमननी सांगितलं की भाऊ आज लिफ्ट बंद आहे. त्यांनी विचारलं का रे? ते म्हणाले लिफ्टच्या तिथं काहीतरी बिघाड झालेला आहे आणि आज निदान मध्यरात्रीपर्यंत तरी ते दुरुस्त होऊ शकत नाही, तुम्हाला जिने चढून वरती जावं लागणार आहे. आता तसा खूप कंटाळा आला होता, पण विचार केला आता नाईलाज आहे, म्हणून ही मुलं 13वा मजला गाठण्यासाठी निघालेली आहे. आता प्रत्येक मजल्याच्या 10 पायऱ्या असं जर गणित आपण मांडलं तर चालता चालता ते म्हणाले अरे पण हे फार बोर होणार आहे, काय करायचं? मग त्यातला एक जण म्हणला आपण एक एक गोष्ट सांगत जाऊ, म्हणजे आपल्याला चढणं सुखकर होईल. आणि मग पहिल्या मुलानं गोष्ट सांगितली, 5 मजले संपले, दुसऱ्यानं सांगितली 2 मजले संपले. असं करीत 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 यांच्या फ्लॅटच्या किमान 2-4 पायऱ्या राहिल्या असतील. त्यावेळी तिसऱ्याची गोष्ट संपली आणि तो चौथ्याला म्हणाला सांग ना गोष्ट. तो म्हणला अरे 4-5 पायऱ्या राहिल्या, आता कशाला गोष्ट सांगायची? ते म्हणाले असं नाही करायचं, तूच गोष्ट सांगायला पाहिजे. तो म्हणला ठीक आहे ऐका. 4 मित्र होते, मुंबईत राहायला आले, सुट्टीचा दिवस होता, चौपाटीवर गेले, खूप आनंद लुटला आणि असा आनंद लुटून ते घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बिल्डिंगची लिफ्ट बंद आहे. म्हणून त्यांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि सगळ्या पायऱ्या संपत संपत आल्या आणि ते चौघही जण ज्यावेळी त्यांच्या फ्लॅट समोर आले, त्याने सांगितलं अरे हे काय बोलतोस तू? तू हीच गोष्ट आपण जे करतोय तेच सांगतो. तो म्हणाला तेच सांगतोय मी. जाऊ दे म्हणाले, तू असंच करतो पण फ्लॅटची किल्ली दे. तो म्हणाला मी तेच सांगतोय की आपण 13व्या मजल्यावर आलेलो आहोत, फ्लॅटच्या समोर उभे आहोत, पण दोस्तांनो एक लक्षात घ्या की ह्या फ्लॅटची किल्ली गाडीत विसरली आहे. माझा दृष्टांत संपला. आज आपण विज्ञानानं हिमालयाच्या एवढी उंची गाठली आहे, हिमालया इतकी उंची गाठली, पण श्रद्धेची चावी मात्र आपण हरवून टाकली, विसरलोय आपण. लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपल्या हातात श्रद्धेची प्रेमाची चावी नाही ना सापडत, तोपर्यंत हिमालयाच्या उंचीला अर्थ उरत नाही. लक्षात घ्या. आणि ही श्रद्धेची चावी म्हणजे आमचं अध्यात्मशास्त्र आहे, आमची कीर्तन भक्ती आहे. जर लक्षात घ्या या भक्तीत आपण रंगलो ना, तर जरी आपण आकाशाला गवसणी घातली तरी आपले पाय कायमस्वरूपी जमिनीलाच असतील टेकलेले. लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपली जमिनीशी नाळ जोडलेली असते ना, तोपर्यंत उत्तुंग कीर्तीचा हिमालय आपण गाठू शकतो. पण ज्या क्षणी जमिनीची नाळ तुटते त्या क्षणी आपला आणि इतिहास हा इतस्ततः होतो. म्हणून आज काळाची गरज आहे की प्रत्येकाच्या मनामनात कीर्तनाच्या भक्तीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. कीर्तन काय देतं सांगू? कीर्तन काय देतं हे नाही सांगता येणार, पण दुःखावर मात करण्याची शक्ती मात्र कीर्तन भक्ती देऊ शकते. आज या कोरोना सारख्या महामारीनं सगळा देश व्यापलेला आहे. एक लक्षात घ्या की जोपर्यंत सगळ्या जगात हाहाकार होता त्यावेळी आपण मुक्त होतो, पण ज्यावेळी आपण आपले आचार सोडले, आपले विचार सोडले, आपल्या मर्यादा सोडल्या आणि लॉकडाऊन मुक्त झाल्याबरोबर आपण जे अस्ताव्यस्त वागलो त्याचा दुष्परिणाम आज आपण भोगवत आहोत की सगळं जग सुधारलं पण भारत देश या कोरोनाच्या संकटानं इतका व्यापलाय आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रावर हे संकट जास्त कोसळतंय. कारण का? आपण आपली आचारसंहिता विसरलो. मी जगावं कसं, मी नियम पाळावेत कसे, हे सगळं विसरलोय. म्हणून आपल्या दुःखाला आपण कारणीभूत आहोत. तरीही पण या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आपला जो आणि आत्मविश्वास आहे हा ढळू देऊ नका. जे नियम आहेत ते पाळा, जगा आणि इतरांना जगू द्या. तुमच्या जाण्यानं अनेक जीवन विस्कटणार असतील तर तुमच्या जगण्याला खूप महत्व आहे. नवे नवे तुमच्यासाठी जगण्याला तुमचं महत्व आहे. म्हणून हा संदेश फक्त तुम्हाला कीर्तन भक्तीतून मिळेल की दुःखावर मात करण्याची शक्ती ही कीर्तन भक्ती देते. म्हणून जर काही क्षण जरी तुम्ही रोज कीर्तन ऐकलं तरी तुमच्या मनाचं परिवर्तन नक्कीच होईल, कारण कीर्तनात ती शक्ती असते.
असं मला वाटतं. आज या ठिकाणी गुरुदत्त धाम आणि संत नामदेव अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि मी संयोजक आयोजक सगळ्यांना धन्यवाद देते. माझ्या कीर्तनाची सुरुवात आमच्या प्रकाश दादांनी म्हणजे योगीराज बुवा आणि श्रीपाद बुवा यांचे पिताश्री यांनी पाहिलेली आहे. मला आठवतं की 1978 साली माझं कीर्तन ज्यावेळी झालं त्यावेळी दुसरं कीर्तन माझं शहागडला दादांनी ठेवलं होतं, शिर्डीत ठेवलं. मी गोंदीला पण कीर्तन केली. म्हणून माझा जो हा कीर्तनाचा जीवन प्रवास आहे हा दादांनी बघितलेला आहे, अतिशय जवळून बघितलेला आहे. म्हणून मी माझ्याविषयी काही आणखीन जास्त बोलावं असं माहित नाही. आजच्या या बोलण्यातून जर काही कुणाच्या मनाला लागलं असेल तर विसरून जा. पण ज्यावेळी माणूस बोलत असतो ना त्यावेळी तो अंतरंगातल्या तळमळीतनं बोलत असतो, काहीतरी चांगलं व्हावं म्हणून बोलत असतो. त्या दृष्टीनं जर काही वाईट वाटलं असेल तर विसरून जा. आणि दुसरी गोष्ट, योगीराज बुवा आणि श्रीपाद बुवा तुम्ही जे उभं केलेलं हे कार्य आहे हे हिमालयाच्या उंचीच आहे आणि त्याहीपेक्षा तुमचा हेतू अत्यंत पवित्र आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचंय की या पवित्र हेतूवर दत्तगुरूंची कृपा सावली आहे. त्यामुळं आपल्या या हिमालयाच्या उंचीच्या कार्याला आणखीन व्यापकत्व प्राप्त हो अशी देवर्षी नारद आणि सद्गुरू दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करते आणि पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवर्षी नारद महाराज की जय. धन्यवाद ताई. कृते अध्यायते विष्णुः त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. या शास्त्र वचनानुसार आपण आपला आजचा विषय अत्यंत प्रगल्भपणे आणि अत्यंत ज्ञानसंपन्न अशा ओघवत्या वाणीमधून प्रगट केला. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या माऊलींच्या ज्ञानदेवीतल्या उक्तीत आजचं व्याख्यान सर्वांना ऐकता आलं. आजच्या व्याख्यानाचा समारोप करण्यासाठी आमच्या श्री गुरुदत्त धामचे अत्यंत जवळचे स्नेही श्री अरविंदरावजी मुळे उमापूरकर हे आपल्यात आज उपस्थित होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीस्तव ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. अरविंदरावजी मुळे उमापूरकर यांचा श्री गुरुदत्त धामचा अत्यंत घनिष्ठ असा संबंध आहे. हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज मुळे गोंदीकर यांचा कीर्तन रहस्य हा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य पेलणारे आणि श्री गुरुदत्त धामच्या पायाभरडीत महत्वाचं मोलाचं योगदान असणारे अरविंदरावजी जरी आपल्यामध्ये उपस्थित नसले तरी त्यांची ही जबाबदारी आमच्या श्री गुरुदत्त धामचे कार्यवाह हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज मुळे यांच्या वरती मी सोपवतो आणि त्यांना मी अशी विनंती करतो की अगदी थोडक्यात त्यांनी आजच्या या व्याख्यानाचा समारोप करावा आणि सद्यस्थितीमध्ये जे कलिकौतुक चालू आहे या कलिकौतुकावर आणि कलौतद हरिकीर्तनात या ताईंनी मांडलेल्या विचारांवरती प्रकाश टाकावा. श्रीपाद महाराज. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणाम प्रवराय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अगदी अचानकपणानं आलेली ही समारोपाची जबाबदारी दत्तगुरूंनी देवर्षी नारद महाराजांनी सद्बुद्धी देऊन निभावून न्यावी अशी मी त्यांच्या चरणी सर्वात पहिल्यांदा प्रार्थना करतो. आजच्या
व्याख्यानावर समारोप करत असताना किंबहुना आजच्या व्याख्यानाला सुरुवात होण्या आधीपासूनच माझ्या अंतःकरणात असा विचार आहे की आदरणीय हरिभक्तपरायण प्रज्ञाताई रामदासी म्हणजे कीर्तन भक्तीचं मूर्तिमंत मातृस्वरूप. सार्वजनिक माध्यमातून सामोरं जात असताना शालीनता आणि सभ्यता यांना कुठेही फाटा न देता, यत्किंचितही न सोडता ब्रह्मनिरूपणासोबत समाज प्रबोधन करून श्रोत्यांना श्रवण भक्तीचा परिपूर्ण लाभ देणारे जे काही बोटावर मोजणे इतके कीर्तनकार आज अस्तित्वात आहेत, या कीर्तनकारांमध्ये अगदी अग्रस्थानी हरिभक्तपरायण प्रज्ञाताई रामदासी आणि आमचे अत्यंत हृदयामध्ये विराजमान असणारे वैकुंठवासी भरतबुवा रामदासी यांचं नाव आम्ही अत्यंत आदराने घेतो. या उभय दाम्पत्यांनी जो गृहस्थाश्रम केला ना, तो गृहस्थाश्रम म्हणजे उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लवावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, असाच त्यांचा गृहस्थाश्रम होता. म्हणून मी सातत्याने माझ्या सर्व कीर्तन स्नेही कीर्तनकार बंधू कीर्तनकार भगिनी यांना विनंती करत असतो की अशा कीर्तनकारांची कीर्तन भक्ती आपण जरूर आचरली पाहिजे, जरूर अभ्यासली पाहिजे. खरं सांगायला गेलं तर कीर्तन म्हणजे काय हे सांगत असताना कलौतधारी कीर्तनात हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाच्या गादीवर उभा असतो. कीर्तनाची व्याख्या एका महाराष्ट्र मयूर कवीनं अतिशय सुंदर शब्दात केलेली आहे. भक्ती ज्ञान सुधा अतिप्रिय बुधा वारी मुमुक्षा क्षुधा देई षड्रिपुना त्वरे करुनिया जिंका वया आयुधा होई शुद्ध पवित्र निर्मळ सदा गंगे परिवर्तन शोषोनी भव सिंधू बिंदू नुरवी ते जाण तू कीर्तन. असं हे कीर्तन ज्यांनी आयुष्यभर जगलं, ज्यांनी आयुष्यभर जपलं, अशा परमकीर्तन तपस्विनी आमच्या प्रज्ञाताई रामदासी, ज्यांना मी आदराने प्रज्ञा काकू म्हणतो, त्यांचं आणि माझं नातं फार वेगळं आहे. आणि ज्यांचा आम्ही हट्ट धरतो त्या माझ्या बाबांना दादा म्हणतात आणि माझे बाबा देखील त्यांना ताई म्हणतात. खरोखरच त्यांचं जे प्रज्ञा हे नाव आहे ते आम्हाला प्रज्ञावान बनविणार आहे. असं हे सुंदर व्याख्यान आम्हाला सर्वांना अत्यंत उद्बोधक असं ठरलं. मी सगळ्यांना म्हणजे अगदी आदराने सगळ्यांच्या कानावर हे घालू इच्छितो की वैकुंठवासी भरतबुवा रामदासी गेल्यानंतर आमच्या प्रज्ञा काकू आज पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावरती येत आहे. आम्ही त्यांच्याकडे लढिवाळपणानं हट्ट धरला की काकू या विषयावरती तुम्हीच उत्कृष्टपणानं आम्हाला मार्गदर्शन करू शकता, आमच्या कानांची भूक भागू शकता, आमच्या मनाची भूक भागू शकता. आणि ती आमच्या कानांची आणि आमच्या मनाची भूक प्रज्ञाताईंनी भागविली असंच म्हणावं लागेल. कीर्तनकाराचं विचार जीवन काय असतं, कीर्तनकाराचं भावजीवन काय असतं आणि कीर्तनकाराचं आचार जीवन काय असतं हे त्यांनी आजच्या व्याख्यानातून अगदी सुस्पष्टपणानं आपल्या सगळ्यांच्या कानावर घातलं. माझी सगळ्या श्रोतृवृंदांना विनंती आहे, दूरदूरचे श्रोते आपल्या या व्याख्यानमालेच्या अनुषंगानं आदरणीय व्याख्यात्यांची, विद्वान व्याख्यात्यांची व्याख्यान ऐकतायत. कीर्तनकार ज्या वेळेला कीर्तनात उभा आहे, व्याख्याता ज्या वेळेला व्याख्यान देतोय, त्यावेळेला त्याच्या पाठीमागे, त्याच्या जीवनामध्ये त्याची जी सुखदुःख आहेत, आपण फक्त कीर्तनातला कीर्तनकार जाणतो, व्याख्यानातला व्याख्याता जाणतो, प्रवचनातला प्रवचनकार जाणतो, मात्र त्याच्या ज्या व्यथा विवंचना आहेत त्या देखील कधीतरी आपण जाणल्या पाहिजेत. एवढी विनंती मी सर्व श्रोतृवृंदांच्या पायावरती ठेवतो आणि सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवर्षी नारद महाराज की जय. संत श्रेष्ठ सगुणोपासक नामदेव महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त.
धन्यवाद श्रीपाद महाराज. या व्याख्यानमालेचा उद्या समारोप आहे. उदयिक देवर्षी नारद महाराजांची जयंती आहे आणि या देवर्षी नारद महाराजांच्या जयंतीनिमित्तच ही व्याख्यानमाला संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळानं आयोजित केलेली आहे. मी सर्व श्रोतृवर्गाला आवर्जून सांगू इच्छिल की उद्या एक विशेष व्याख्यान आपणा सर्वांना ऐकायला मिळणार आहे. श्री क्षेत्र पाथर्डीचे प्रातस्मरणीय वंदनीय परम भागवत प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाडदेवळेकर यांचे सत्पुत्र, यांचे सत्शिष्य हरिभक्तीपरायण गोविंद महाराज जाडदेवळेकर हे उद्या आपल्यामध्ये उपस्थित असणार आहेत आणि अत्यंत महत्वाच्या अशा विषयावरती ते उद्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. उद्याचा विषय आहे संतांच्या घरची कीर्तन मर्यादा. ही कीर्तन मर्यादा नेमकी काय आहे हे संत आणि संतांच्या नेहमी सहवासात असणारे आमचे गोविंद महाराज उद्या आपणा सर्वांना सांगतील. सर्व श्रोत्यांनी या त्यांच्या व्याख्यानाचा उद्या जरूर लाभ घ्यावा. उद्या माझ्याकडे वेळ थोडासा कमी असेल म्हणून तो आज आणि उद्याच्या आभार प्रदर्शनामध्ये आम्ही असं ठरवलंय की या व्याख्यानमालेसाठी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचाच नामोल्लेख करणं तर शक्य नाहीये, परंतु ज्यांनी अगदी आम्हाला वैयक्तिक स्वरूपामध्ये काही संदेश पाठवले, त्याचबरोबर प्रेरणा दिली, उत्साह वाढवला, अशा सर्वांचाच हे सगळं संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळ, त्याचबरोबर आमचं श्री गुरुदत्तधाम कीर्तन गुरुकुल अत्यंत ऋणी आहे. या सर्वांमध्ये विशेषत्वानं उल्लेख करावा असे डॉक्टर विद्यासागर जे पाटांगणकर बीडचे, त्याचबरोबर डॉक्टर निवेदिता सराफ मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर सच्चिदानंद शेवडे सर, त्याचबरोबर प्रख्यात कीर्तनकार पुण्याचे हरिभक्तीपरायण शेखरबुवा व्यास, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण मिलिंदबुवा बडवे, हरिभक्तीपरायण रामचंद्रबुवा भिडे, हरिभक्तीपरायण वासुदेवबुवा बुरसे, त्याचबरोबर काही महिला कीर्तनकार ज्यामध्ये आमच्यापर्यंत प्रामुख्याने ज्यांचे संदेश पोहोचले अशा हरिभक्तीपरायण विनाताई खाडीलकर, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण स्नेहलताई पित्रे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष शुभेच्छा पाठवणारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे बबन काका खडकेकर, सुरेशरावजी मुळे, त्याचबरोबर रुईभर संस्थान दत्त संस्थान रुईभरचे अवधूत जी कुलकर्णी, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं वार्तांकन करणारे आमच्या गोंदीचे वार्ताहर प्रतिनिधी पांडुरंगजी सोळुंके, ज्यांनी काल ही बातमी टंकलिखित करून आज त्यांच्या वृत्तपत्रामध्ये दैनिक सकाळमध्ये प्रकाशित केली. आमचे पांडुरंगजी सोळुंके जे वेळोवेळी आमच्या दत्तधामच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करत असतात, त्याचबरोबर अकबर शेख पिंजारी शहागडचे ज्यांनी दैनिक पुण्यनगरीमध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं वृत्तांकन केलं. या सर्वांचंच आमचं संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळ ऋणी आहे. बहुतांश जणांचा नामोल्लेख करणं खरं म्हणजे शक्य नाहीये, कारण हे आभासी तंत्र आहे. आजच्या व्याख्यानामध्ये प्रामुख्यानं अनेक मान्यवर कीर्तनकारांची उपस्थिती होती. यामध्ये आमचे हृदय मार्गदर्शक राष्ट्रीय कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तन सम्राट हरिभक्तीपरायण चारुदत्तजी आफळे, त्याचबरोबर अक्कलकोटचे डॉक्टर हेरंबराजजी पाठक, त्याचबरोबर अनेक ज्ञात अज्ञात कीर्तनकार जे या व्याख्यानाचा लाभ घेत आहेत. हरिभक्तीपरायण गोविंद महाराज जाडदेवळेकर, युवा कीर्तनकार ऋतुपर्णबुवा रामदासी आणि बहुतेक बरेच जण की इथे प्रतिक्रिया ज्यांच्या दिसतात त्यांची नावं आम्हाला घेता येतात, परंतु आमचे परममित्र कृष्णबुवा रामदासी, त्याचबरोबर अनेक श्रोतृवर्ग पारगावकर साहेब आहेत, अनेक जे श्रोतृवर्ग आहेत ज्यांचा खरोखर दत्तधामला सुद्धा पहिल्यांदाच परिचय होतोय, असे अनेक जण ज्ञात अज्ञात श्रोते आहेत की जे अत्यंत आवडीनं ही व्याख्यान मला ऐकतायत आणि त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे संदेश, त्यांच्या शुभेच्छा आणि मी असं म्हणेल की त्यांचे भरभरून आशीर्वाद या उपक्रमाला लाभतायत. दत्त महाराजांच्या कृपेनं हा उपक्रम असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत हो, याला दीर्घायुष्य लाभो अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता, उद्या देवर्षी नारद महाराजांची जयंती आहे
आणि या जयंतीसाठी सर्व आमचे नारदीय कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार सर्वजण अत्यंत उत्साही असतात. प्रतिवर्षी कुठे ना कुठे काही ना काही कार्यक्रम असतात, परंतु हे सर्व कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द आहेत. त्यामुळे आपण आभासी युगामध्ये जगत आहोत. या देवर्षी नारद महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देवर्षी नारद महाराजांचीच आरती, अत्यंत सुंदर अशी आरती आमच्या नागपूरच्या सौभाग्यवती संध्याताई दिलीप डबीर यांनी अगदी भावपूर्ण अशी आरती लिहिलेली आहे. त्या आरतीचं गायन करतायत सौभाग्यवती वैशाली विलास खडेकर पैठण. या आरतीनं आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. देवर्षी नारदांची आरती सादर होतीये. जय जय देव ऋषी आद ऋषी कीर्तन विठला. जय जय देव ऋषी वस्त्रे लिंगशी शशिवरणी रत्नापरित सुवर्णी तुळशी माळ गळा धारित्या कुंडल शोभती करणी उन्मणी नेत्र सदा लोरी शिखा गजरा गजमालिला. जय जय देव ऋषी आद्य ऋषी कीर्तन रंगी वठला. जय जय देव ऋषी महती वीणादी हातात चिपरादेची जात. नाद ब्रह्म पुरे साक्षात मारती लोकात. ऐसा भागवत ब्रह्मसुत हरिभजनी गोरमला. जय जय देव ऋषी आद्य ऋषी कीर्तन रंगी नटला. जय जय देव ऋषी ध्रुव प्रल्हादांना व्यासांना दिधले विमल ज्ञाना. रुद्रे भक्तीची सांगितली विश्वाच्या कल्याणा. त्रिभुवन संचारी पूज्य देवासुरा सकला. जय जय देव ऋषी आद्य ऋषी कीर्तन रंगी नटला. जय जय देव ऋषी नारद देव ऋषी स्वामी तुम्ही कीर्तन व्यासपीठांचे निर्मळ भक्ती अशी देई आम्हा विजयंकाराचे काही जाणोनी. साधी तसे अनुभव माझा तुझला. जय जय देव ऋषी आद्य ऋषी कीर्तन रंगी नटला. जय जय देव ऋषी नारद महाराज की जय. आज अत्यंत व्यस्त अशा कालावधीमध्ये हरिभक्तीपरायण प्रज्ञाते रामदासी यांनी आमचा बालहट्ट पुरविला आणि आपणा सर्वांना अत्यंत दुर्लभ अशा विषयावरती प्रगल्भ असं मार्गदर्शन केलं. त्यांचे मी मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांची अशीच उत्तरोत्तर कृपा आम्हा सर्वांवरती ठेवावी. श्री गुरुदत्तधामचा आणि बीडच्या रामदासी परिवाराचा हा स्नेह असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा अशी त्यांच्या चरणी विनंती करतो. संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळाच्या आगामी सर्व उपक्रमांमध्ये आम्हाला असंच मार्गदर्शन करावं अशी त्यांच्या चरणी विज्ञापना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.